लोणार तालुक्यातील टिटवी धरण 100% भरलं आहे. नव्हे तर ओव्हरफ्लो होऊन त्याच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. मात्र सांडव्यातून पाणी वाहताना दरवर्षी या ठिकाणी सांडव्याचा धबधबा तयार होतो. एक प्रकारे या ठिकाणी पर्यटन केंद्र तयार झाले. आपण बघू शकतो की लोणार तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून म्हणजे मागच्या महिन्यापासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अतिवृष्टी सदृश परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे. आपण जर पाहिलं तर लोणार तालुक्यातलेच धरणं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातले धरणं या ठिकाणी 100% भरलेले आहेत. आणि हा जो टिटवीचा तलाव आहे हा 100% भरून ओव्हरफ्लो झाला आहे आणि त्याच्या सांडव्यातून या ठिकाणी पाणी वाहते. पाणी वाहत असताना त्याचं या ठिकाणी धबधबा तयार झालेला आहे. नव्हे तर पर्यटन केंद्रसुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे. दरवर्षी या टिटवी तलावाचा जो सांडवा आहे तो खळखळून या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसतो आहे. टिटवी तलावाच्या चारही बाजूनी जंगल आहे. हिरवंगार जंगल असल्यामुळे या ठिकाणी नयनरम्य वातावरणसुद्धा तयार झालेलं आहे. परिसरातील पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आपला आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यासाठी येत असतात. एवढंच नव्हे तर हा जो तलाव आहे 5ही जिल्ह्याच्या बॉर्डरला असल्यामुळं या परिसरातील जे पर्यटक आहेत ते आपला आनंद या ठिकाणी द्विगुणित करण्यासाठी येत असतात. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा जो सांडवा जो आहे तो खळखळून वाहतो आहे. पर्यटन स्थळ एक प्रकारे या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. आपण त्यांना विचारू की नेमकं काय या ठिकाणी पर्यटन स्थळ कशा प्रकारे निर्माण झाले. काय सांगाल या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून हा जो टिटवीचा तलाव आहे हा 100% भरला आहे. खळखळून वाहतोय या ठिकाणी सांडवा आणि धबधबा तयार झाला आहे. पर्यटकसुद्धा या ठिकाणी येतात. लोणार तालुक्यामध्ये टिटवी या आदिवासी बहुल गावामध्ये फुलाजी बाबा हा एक तलाव असून या तलावात गेल्या 2 महिन्यापासून या तलावाद्वारे जे ओव्हरफ्लोद्वारे जे धबधबा तयार झाला हा नैसर्गिक धबधबा असून तो बाजूने डोंगराळ भाग आहे. आणि या ठिकाणी लोणारच नव्हे तरी मराठवाड्यातली आजूबाजूच्या 50 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात. आणि या हा जो तलावाचा जो धबधबा तयार झाला शासनाने यांना पर्यटनाची एक नोंद घेऊन पर्यटनाला मंजुरात देण्यात यावी आणि इथले जे आजूबाजूचे पर्यटक प्रेमी आहे यांना याच्यापासून आनंद मिळाला पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. नक्कीच हा जो टिटवीचा जो तलाव आहे आणि त्याच्या सांडव्यातून या ठिकाणी पाणी वाहते म्हणजे धबधबा जो या ठिकाणी तयार झाला आहे. अनेक पर्यटक आहेत ते आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. सध्या आपण जर पाहिलं तर पोहतानासुद्धा या ठिकाणी जे युवक आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. यापूर्वीसुद्धा अनेक या ठिकाणी पर्यटक येऊन गेलेले आहेत. परिसरातील असेल किंवा या आजूबाजूच्या तलावाच्या बाजूला जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणचे लोक म्हणजे पर्यटकसुद्धा या ठिकाणी येत असतात. पर्यटक स्थळाला चालना मिळावी म्हणून शासन काहीतरी करत असते. काय सांगाल की हे ठिकाण जे आहे पर्यटन स्थळ म्हणून घोषित व्हावं, चालना मिळावी म्हणून शासनानं काय केलं पाहिजे अशा ठिकाणी? जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर असलेल्या लोणार सरोवरापासून काही अंतरावर असलेल्या टिटवीचा धबधबा नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. शासनाने जर सरोवरासह या धबधब्याचाही विकास केला तर एक पर्यटनाची एक लोणार सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना एक सुवर्ण संधी इथे भेटेल आणि एक रोजगाराची संधी देखील इथलच्या परिसराच्या नागरिकांना निर्माण होईल. त्यामुळे शासनाने एक पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास करण्याकडे पाहिले गेले पाहिजे. नक्कीच म्हणजे या ठिकाणाहून म्हणजे अवघ्या 8 ते 10 किलोमीटर लोणार सरोवर आहे. ते पाहण्यासाठी पर्यटक दूरदूरून येतात. आणि आपण जर पाहिलं तर हे जे पर्यटन स्थळ आहेत अशा प्रकारचे धबधबे तयार झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणीच टिटवीचं धरणच नाही तर जिल्ह्यातले अनेक ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत. म्हणजे राज्यात ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ ज्या ज्या ठिकाणचा विकास झाला आहे ज्या ज्या ठिकाणी धबधबे तयार झाले त्या ठिकाणी आता शासनानं या पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी पावले उचलावी अशी मागणीसुद्धा पर्यटकांनी या ठिकाणी केली आहे. जेणेकरून त्या ठिकाणी रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.